मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेडच्या या मतदारसंघात ज्याच्याकडे महाराष्ट्राचं काय देशाचं लक्ष असणार आहे. कारण जे एकेकाळचे जायंट टायगर होते, जायंट किलर होते, ते पक्षात असताना दुसरे नुसते जायंट टायगर नव्हे, जायंट लायन पक्षामध्ये आणले गेलेले आहेत. आपल्याला कल्पना आली असेल मी कोणाबद्दल बोलतोय. आपल्याला कल्पना आहे की अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचेच नव्हे मराठवाड्याचे मोठे नेते असलेले अशोक चव्हाण यांनाच भाजपनं आपल्यामध्ये घेतल्यामुळे केवढं मोठं राजकीय स्थित्यंतर झालं आणि काँग्रेसचं काय होणार इतपत चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर नांदेडमधले लोक काय म्हणतात, इथला लोकसभेचा मुद्दा काय आहे, इथले लोक काय म्हणतात, इथले राजकीय नेते काय म्हणतात, काँग्रेस इथलं काय म्हणतंय, जे चित्र आपल्याकडे रंगवलं जातं की आता काँग्रेसचं काय होणार, तसं खरंच आहे का, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये. आणि विशेष म्हणजे अशोक चव्हाणांचं काय होणार. कारण 2019ला त्यांनी पराभवाची चव चाखली, मात्र आता ते राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या राजकीय वर्चस्वाचं काय होणार, जेव्हा की भाजपमध्येच इतके नेते आहेत. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण सुरू करूया मुद्दा लोकसभेचा. सगळ्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट, इकडेच्या उपस्थित लोकांसाठी, सगळ्या पाहुण्यांसाठी, सगळ्या राजकीय पक्षांसाठी आणि नांदेडकरांसाठी सुद्धा. मी पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाच्या परंपरेप्रमाणे पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून देतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. गणेश तादलापूरकर आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जिल्हा सरचिटणीस. बालाजी पेनूरकर शिवसेना ठाकरे गट. अक्षय वट्टमवार युवासेना जिल्हा प्रमुख. सुरेश हटकर माजी कार्याध्यक्ष. त्यानंतर साबेर चाऊस MIM महानगर अध्यक्ष. मिर्झा अमजद बेग MIMचे जिल्हाध्यक्ष. श्याम कांबळे वंचित बहुजनचे महासचिव. शिवा नरंगले वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष. प्रवीण साले माजी महानगर अध्यक्ष आहेत. बाळू खोमणे प्रदेश कार्यकारिणी भाजप. विजयकुमार शितळे राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी. गणेश शिंदे शिवसेना तालुका प्रमुख उद्धव ठाकरे गट आणि श्रीधरराव नागपूरकर राष्ट्रवादी अजित पवार गट. त्याचप्रमाणे तुषार देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते. सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी टाळ्यांचा गजर जे मान्यवर इकडे जमलेले आहेत. माझा अर्थातच पहिला प्रश्न हा काँग्रेस पासूनच सुरू होऊ शकतो की काँग्रेसचं काय होणार, या प्रश्नापासून मी सुरुवात करतो. काय होणार काँग्रेस? काँग्रेस एक विचारधारा आहे आणि एवढ्या लवकर संपवणं हे कोणाच्या बसचं नाही. आणि नेते मंडळी आहेत. आज आपण बघतो आहे की चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये नसल्यामुळं थोडी पडझड झालेली आहे. असा थोडा खालावलेला आवाज ही काँग्रेसची परिस्थिती दाखवते. ही काँग्रेसची परिस्थिती आहे, खालावलेला आवाज. म्हणजे मी आदराने बोलतो, मी चेष्टा नाही करत. ते असतात, मी नाही असत. एक काळ असा होता की काँग्रेस जेव्हा केव्हा आपल्यासारखे मान्यवर पत्रकार यायचे तेव्हा काँग्रेसची संख्या जास्त राहायची. आज मला दुःख आहे की मी या कार्यक्रमामध्ये एकटाच आहे आणि एक दुःख पण आहे. मात्र चळवळ तर राबवायची आहे, संविधान वाचवायचे आणि काँग्रेस आणि आज तुमच्याच पुढारी या आपल्या कार्यक्रमामध्ये मोदीच्या विरोधामध्ये राहुल गांधी ही आमची लढाई आहे आणि आम्ही जिंकू. आपल्या पोस्टरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मुद्दा लोकसभेचा डावीकडे नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उजवीकडे राहुल गांधी. कारण हे दोन चेहरे जे भारताच्या राष्ट्रीय राजकारणाचे दोन चेहरे झालेले आहेत, म्हणूनच त्यांचे चेहरे लावलेले आहेत. मी भाजपकडे जातो. मगाशी कार्यक्रम सुरू होताना जरा आमच्या अनौपचारिक गप्पा सगळ्यांशी चालू होत्या, त्यावेळी मी म्हणालो सुद्धा की चिखलीकरांनी ती मराठी म्हण त्यांना मला माहित नाही कोणी सांगितली आहे का, सासूपाई वाटणी केली आणि सासूच माझ्या वाट्याला आली. तर आता भाजपमध्ये माझे दोन प्रश्न आहेत. ज्या अशोक चव्हाणांचं श्वेतपत्रिकेमध्ये, लोकसभेमध्ये संसदेत श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याच्या निमित्तानं नाव घेण्यात आलं, श्वेतपत्रिका भाजपकडून, त्यांना एक आठवडा होत नाही त्या श्वेतपत्रिकेच्या प्रिंटिंगवरची काळी शाई पुसली जात नसेल, इतक्या वेगानं त्यांना घेण्यात आलं. हा नेमका काय प्रकार आहे? श्वेतपत्रिकेमध्ये नाव होतं असं आपण म्हणतात, पण तो अर्थसंकल्प मी ऐकत होतो. श्वेतपत्रिकेचा विषय ऐकला, त्यात त्यांचं नाव नाही. एक तर दुसरा, आदर्शाचा हा विषय वेगळा आहे. यापूर्वी देखील अनेक नेते ज्यांच्यावर आरोप झाले जर पक्षात आले असतील तर ते विषय काही संपुष्टात येत नाहीत. ती कायदेशीर लढाई चालू असते. यापुढे जर का अशोक चव्हाण बाहेर जायचा प्रयत्न केला तर विषय संपलेला नाही. आमचं असं म्हणणं आहे की अशोकरावजी चव्हाण हे इसवी सन 1983ला विद्यार्थी दशेहून या नांदेडला आलात. त्यानंतर 87 मध्ये त्यांनी राजकारणात आलेत. राजकारणात काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जेवढेही जुने पुढारी होते त्यांनी संपवलं. आता नवीन भाजपमधून त्या जुने पुढाऱ्याला संपवून घेऊन घेणार का अजगराप्रमाणे? असं तुम्ही भाजपला विचारता?
नाही, त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे. भारतीय जनता पार्टीकडे जगातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही समोर जात असताना अबकी बार 400 बार और फिर एक बार मोदी सरकार आणि मोदींनी केलेला प्रचंड विकास, परराष्ट्र धोरण, संरक्षणाचं धोरण आणि जातीपातीला दिलेला न्याय आणि देशातल्या 4च जाती त्यांनी मान्य केल्या, गरीब, महिला, शेतकरी. तुम्ही म्हणताय दादा, तुम्ही म्हणताय 400 पार, पण मी एक व्यंगचित्र पाहिलं होतं की या निवडणुकीमध्ये काँग्रेस हरो का भाजप जिंको, रूल मात्र काँग्रेसच करणार आहेत, कारण अर्धाधिक खासदारच काँग्रेसचे आहेत. बोला बोला बोला. भाजपचं सर्वात पहिलं ब्रीदवाक्य एकच आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर शेवटी स्वतः. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये किती लोक आले, किती मोठे नेते जरी आले, प्रथम ही पार्टी वरे ठेवलेली आहे, त्याच्या वरे देश ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हा विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे व्यक्तिविशेष हा या पक्षामध्ये हे नाही. अशोकराव चव्हाण जरी आले तरी भारतीय जनता पार्टीची ही ताकद नांदेडमध्ये निश्चितच वाढलेली आहे. याआधी पण प्रताप पाटील चिखलीकर नांदेडचे खासदार होते, त्यांनी पण या संघटनेमध्ये भरीव योगदान दिलेलं आहे आणि लोकसभेची सीट त्यांनी पण भारतीय जनता पार्टी या नावानं जिंकलेली आहे. कमळ हा चेहरा भारतीय जनता पार्टी. मला आश्चर्य असं वाटतं, मी तुमची नावं जेव्हा मी नांदेडच्या या लोकसभेसाठी येण्या कार्यक्रमासाठी तयारी करत होतो, तुमची नावं एकेकाळी अशोक चव्हाणांच्या विरोधात आंदोलनासाठी वाचलेली आहेत. आता काय करणार, माझा मनातला प्रश्न आहे. बोला. सध्या भाजप ही चोराची पार्टी झालेली आहे. भाजपमध्ये आम्ही आता ठरवलंय आणि भाजपला घेरलंय. भाजपमध्ये जी समजा चोरं होती, जे मलिन झाली होती, जे खाऊ ढेकण्यासारखी फुगली होती, ती भाजपने घेतली. आणि भाजपमध्ये आता सगळेच लोक असे झाल्यामुळं भारत देशच विकणार आहेत. ते देश सेवा कुठली करणार आहेत? भाजप हे देश विकायला निघणारी आहे. त्यांनी सांगितले की आता भारत हे 4च जाती मानते, तर भाजपमध्ये सर्वात जास्त जाती येतात तर भाजपमध्ये आहे. भाजप हा फक्त संघप्रेरित आहे, संघाशिवाय तर चालतच नाही त्यांचं काय. जे काही संघ ठरवतं ते भाजप ठरवतं आणि भाजपमुळे देश त्या संघामुळे भाजप चालतं आणि भाजप आणि संघाचं दोघांचं एकत्र असल्यामुळे संघाला बाकीच्या जाती मोठ्या होऊ दे वाटत नाहीत. म्हणून याच्यामध्ये आता येणारा काळ भाजपला 400 पार काय 4 पार करणं सुद्धा अवघड जाणार आहे. पण इकडे नांदेडमध्ये काय होईल? एक मिनिट, येतोय तुमच्याकडे पण येतो. नांदेडमध्ये काय? नांदेड आता काय स्वतःला वाघ सिंह म्हणणारे लोक हे पळून गेलेत जंगलातून. म्हणजे त्याला असं वाटलं की आता मी निवडून येऊ शकत नाही. मी इकडच्या सगळ्यांकडे येणार आहे, मला प्रत्येकाची प्रतिक्रिया घ्यायची आहे, पण एक काही प्रतिक्रिया लोकांच्या पण घेऊया. बोला. ज्यांना स्वतःच्या वडिलांचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार हे तेव्हाच गमावलेला आहे. बोला. सध्याच्या परिस्थितीवर एक शेर आठवतो मला. उसे 70 साल पुराना सब याद है, लेकिन 10 साल पहले क्या वादे किए वो याद नहीं है. 70 साल का झूठ इसलिए फैलाया जा रहा है कि कहीं हम 10 साल का सच जानने में न लग जाए. सर, बीजेपी हा धर्मवाद करतो, एका धर्माला पुढे नेण्याचं करतो, हिंदुत्ववाद करतो, तेव्हा संविधान धोक्यात येतो. संविधान तर सर्व धर्माला मानणार आहे, सर्व जाती धर्माला मानणार आहे. मग त्यांनी जेव्हा म्हणतात की विचारावर आहे, विचारावर नाहीच, धर्मावर आधारित आहेत, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून धर्मावर न राहता विचारावर राहण्याचे प्रश्न जे असेल ते वंचित हे करू शकते. फक्त भारतीय जनता पार्टीने शिवसेना ठाकरे साहेब सोबत नव्हते, तर त्यांना ठाकरेशिवाय कमळाबाईचा संसार चालत नाही आणि ठाकरेचं नाव लावल्याशिवाय त्यांचा कारभारही चालत नाही. त्याच्यामुळे त्यांनी प्रथमतः शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, काही आमचे नेते चोरले. कमळाबाई म्हणजे एक वांजोटी बाई आहे, त्यांनी नेते तयार करू शकत नाही आणि नेते आयात करू शकतात, चोरू शकतात, लोकांचे घरं फोडू शकतात. सध्याला भारतीय जनता पार्टी म्हणजे भाडकाऊ जनता पार्टी नाही. मी कुठलेही असंसदीय शब्द वापरू नका, समोरच्यांना पण वापरता येतात, आपल्याला वाद नाही घडवायचा. चुकीचे शब्द वापरू नका, सगळ्यांना विनंती. मी आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या पहिला प्रतिक्रिया घेतो आणि मग इकडच्या लोकांकडे येतो. दादा, तुमची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे आपण पदाधिकारी आहात, पण जे चाललंय त्याकडे आपण कसं पाहता? एकूणच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये वंचित काय करणार माहीत नाही. काँग्रेसचे मोठे नेते गेलेले, राष्ट्रवादीचा चिन्ह पक्ष गेला, शिवसेनेचा पण गेलेला. काय होईल वाटतं? नांदेडच्या लोकसभेच्या अनुषंगानं हा जो कार्यक्रम घेत आहेत आपण, याच्यामध्ये प्रामुख्याने सांगतो, काँग्रेसचे काही पदाधिकारी गेलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आहेत. पण मला असं वाटत नाही की अशोकराव चव्हाण गेल्यामुळे भाजप या ठिकाणी भाजप वाढेल आणि काँग्रेस संपेल असं काही वाटत नाही. कारण का, भाजपचं नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 50%च राजकारण आहे. म्हणजे ते 50% सत्तेत राहू शकतात. कारण काय, या ठिकाणी या
सभेला MIMचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे आहेत, वंचितचे सर्वच आहेत. त्यांना ओलांडून एक हाताने करता येणार नाही. एक हाताने सत्ता एक हाती सत्ता येणार. MIM कडे मी येणारच होतो. MIM के आपल्यासोबत प्रतिनिधी आहेत. आप बताइए, एक तो सबसे पहला मेरा सवाल रहेगा तुमच्याकडे की मागच्या वेळी वंचित आणि MIM एकत्र होते. 1,66,000 मतं तुम्ही मिळवली होती आणि 30 मतं एवढा डिफरन्स जर का मिळाला असता अशोक चव्हाणांना तर मेजर लीड पण घेतली असती. ते झालं नाही. तर आता MIM ची भूमिका काय? MIM अभी लोकसभा लड़ने वाली है. असद साहब ने डिक्लेयर करे हमारे अकोला के अंदर कि लोकसभा का कैंडिडेट जैसा 5 उम्मीदवार डिक्लेयर करे तो नांदेड़ के अंदर भी उम्मीदवार हमारे लोकसभा का रहेगा और हम इलेक्शन लड़ेंगे बार बार. अभी आने वाले दिनों में हमारी जो पार्टी है, संगठन आज ये बता दिए लोगों को, सिर्फ यहाँ के जितने भी मुसलमान है वो MIM की तरफ है. अभी कांग्रेस तो सब खत्म ही हो गई. कांग्रेस अशोक चौहान की बी टीम हो गया है नांदेड़ के अंदर. अब यहाँ पे जितने भी लोग आए मौजूद उनको सबको समझ में आ गया. अशोक चौहान खुद घबरा में कि बीजेपी में प्रवेश कर लिया है, क्योंकि लोकसभा को उन्हें इलेक्शन हारने वाले थे. अब राहुल गांधी लोकसभा उनको ही लड़ाने वाले थे, तो अब यहाँ से हार के उधर भागे. पर वहाँ पे भी क्या कर दिया, वहाँ पे भास्कर राव की बहू को तैयार कर दिए. तो यानी बीजेपी का सफाई होगा. हमको ये लगता है कि अब बीजेपी भी खत्म हो जाने वाली है. क्यों, तो बीजेपी में जो लोग गए थे वो अशोक चौहान से डर के गए थे. पूरे जितने भी बीजेपी में गए. मी वंचितकडे जातो. नांदेडमध्ये इनफॅक्ट मराठवाड्यात, महाराष्ट्रात सुद्धा जवळपास 12 ते 15 जागा होत्या की वंचित जर का ऍव्हरेज काढला तर सुमारे पाऊण लाख ते 1 लाख मतं, मी ऍव्हरेज काढलं तर 1 लाखाची मतं प्रत्येक कॅन्डिडेटने घेतलेली आणि 15 जागांवरती फरक पडलेला आहे. वंचितची यावेळी भूमिका काय? आता परवा सुद्धा मी पत्रक पाहिलं, त्याच्यामध्ये वंचितने मागण्या केलेल्या जागा नुसतं तेवढंच नाही, महाविकास आघाडीच्या जागांवरती कोण असं हे सुद्धा वंचितने सांगितलेलं. काय चाललंय नेमकं? मुळात देशामध्ये ज्या पद्धतीनं भाजपाचं एक हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि म्हणून सरदेनेते नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ह्या हुकुमशाही विरोधात दंड थोपटून आहेत. मराठवाड्यामध्ये आपण म्हणला तसं मागच्या वेळेपेक्षा वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे यावेळेस मोठ्या प्रमाणात आहे आणि या लोकसभेची जागासुद्धा महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि मागचे 1,66,000 मतदान आणि यावेळेस या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जी काय पडझड झाली आहे, 1,66,000 पैकी MIMचं किती असेल वोटिंग आणि तुमचं किती असेल? सर्व समावेशक मतदान होतं. ते एकदा त्याचं बायफर्गेशन एकदा या घडीला करता येणार नाही, पण सर्व बहुजन, सर्व मुस्लिम, सर्व समाजाचं ते मतदान होतं आणि म्हणून यावेळेस वंचितची जी ताकद आहे नांदेड जिल्हा नांदेड लोकसभेमध्ये ती मोठी आहे आणि ही जागा महाविकास आघाडीने वंचितसाठी सोडावी असं एक पत्रक. प्रश्न पुढे घेणार आहे. मी प्रवीण सालेंकडे येतो. ज्या प्रकारे सध्या आता नांदेडचं सगळं राजकारण चालू आहे याच्यामध्ये एकतर्फा राजकारण होईल असं सगळीकडेच म्हणतात की आता भाजप म्हणजे आता सुद्धा नांदेडमध्ये भाजपच्या, काँग्रेस आणि भाजप यांचेच प्रामुख्यानं महापालिकेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आमदारांपर्यंतच्या या दोन्ही पक्षाची ताकद आहे. आता या दोन्ही पक्षांचा नेता एकत्र झाल्यानंतर फरक पडेल, एकतर्फी होईल? एकतर्फी होणार नाही सर. या ठिकाणी कसं आहे, भारतीय जनता पार्टी जी पार्टी आहे ही पार्टी नवीन लोकांना घेते, परंतु जे मित्र पक्ष आहेत या मित्र पक्षांची ते काळजी करत नाही. 31 डिसेंबर 2016 मध्ये पासवान साहेब हयात असताना त्यांनी लोजपा आणि भाजपा मित्र पक्षांचा प्रचार सुरू केला होता. त्याची पहिली सभा त्यांनी औरंगाबादला घेतली सुद्धा होती, परंतु भारतीय जनता पार्टीनं याकडे कधीही लक्ष दिलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज चिराग पासवान आणि पशुपती कुमार पासवान हे दोघं फुटलेले आहेत सर. तर मी पशुपती कुमार पासवान यांच्यासोबत आहे आणि या ठिकाणची यावेळेसची परिस्थिती नांदेडची काहीही सांगता येणार नाही. ठीक आहे. यावेळेस सर नांदेड जिल्ह्यातील सर्व जनता नाराज आहे अशोक चव्हाण साहेब भाजपमध्ये गेल्यामुळे आणि सर्वसामान्य माणूस जिथला तिथंच आहे. सर्वसामान्य माणूस मतदार राजा हा कुठंच गेला नाही, पक्षासोबत ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठाम आहेत. आणि नांदेड जिल्ह्यात हे दोन्ही मोठे नेते आल्यामुळे भाजप सगळे एक झाली असं 70% नांदेडकरांना वाटतंय. पण सर्वसामान्यांना वाटते की बाबा यांचं काय नाही, हे गेले ते गेले, आपण नवीन उमेदवार तयार करूत आणि महाविकास आघाडीचं एखादं नवीन नेतृत्व नांदेडला उदयाला येईल असं मला वाटते. मला एक गोष्ट म्हणायची आहे की संविधान खतरे में असं सगळीकडे बिंबवलं जात आहे. हे सगळं काय चाललंय ते संविधानावरच चाललंय ना. मग भारतीय जनता पार्टी जे काही कार्यक्रम करते ते संविधानाला धरूनच करते, संविधानाच्या व्यतिरिक्त काही करत नाहीये. आणि नाही आणि देशाच्या राजधानीमध्ये संविधान जाळले जाते. इथली 40 रुपये किलोची डाळ आज 150 रुपये किलो झालेली आहे. तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत, पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कुठला काय करताय?
हे संविधानानं थोडीच केलेलं आहे हो. भाव वाढले ते भाव वाढण्याचं काम संविधानाचं थोडीच आहे. आणि आता नांदेडचं जर सांगायचं झालं तर नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितच वाढलेली आहे. आणि टॉप टू बॉटम भारतीय जनता पार्टी राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलं विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दृष्ट्या 25% RT ही जी होती ती संपवली. आज सगळे महाराष्ट्रात नव्हते, भारतातल्या सर्व गोरगरीब जनता परेशान आहे. या भाजप हुकुमशाही सरकार आहे, त्यामुळे भाजप आमचा हा भला करू शकत नाही. सर्व समाविष्ट असा समाज जर जो पक्ष असेल तो वंचित बहुजन आघाडी आहे. एक मिनिट, या विद्यार्थ्याची एक घेऊन पुढे येतो. आतापर्यंत या नांदेडमध्ये युत्यांची सरकार आली, आघाड्यांची सरकार आली, देशाचे केंद्रीय मंत्रिपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पदे भेटली, पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मागासले पण या नांदेड जिल्ह्यात आजही कमालीचं आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रासाठी जावं लागले. दुसरी गोष्ट या आज घडीला करंटमध्ये 2 राज्यसभेचे खासदार आहेत, 3 लोकसभेचे आहेत. CTET त्यानंतर केंद्रीय नवोदय विद्यालय इथे 16 तालुक्यांचा विस्तार होऊनही अद्यापर्यंत स्थापन नाही. IT पार्क उभे करू शकले नाहीत. इथल्या रोजगाराच्या साठी इथल्या रोजगार युवकांना हजारो किलोमीटरवर पायपीट करावी लागते. खूप मोठ्या प्रमाणावर दुर्दैव आहे. आणि दुसरी बाब, या BJP सरकारच्या काळामध्ये अनेक वर्षापासून गोरगरीब शेतकरी आईबापांनी स्वप्न बाळगलं होतं, माझा भावड्या 10 वर्षाचा संघर्ष संपून यंदा तलाठी होईल, पण लबाडांनी जागा विकून खाल्ल्यात. आपण एक मुद्दा आहे, मोठ्या प्रमाणात पेपर सुद्धा फुटतात, त्याच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात. आता मी लोकांकडे येणार आहे, इथून सुरू करतो. MIM के आपकी तरफ भी आऊंगा, बिल्कुल आऊंगा. बोला. भारतीय जनता पार्टी हे 2 खासदारपासून ते 304 खासदारपर्यंत गेलेली पार्टी आहे. ही पक्षवाढीची पार्टी आहे. आणि मोदी साहेबांना भारतासाठी काय केलं, नांदेडच्या खासदार साहेबांना नांदेडच्या जनतेसाठी काय. भाजपाला इतका प्रतिसाद आहे, जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, भारतातून एवढा मोठा पाठिंबा मिळतोय. 272 तर तुमच्या स्वबळावर तुम्ही जिंकल्या होत्या. मग आता मला सांगा, चिखलीकरांनी काय करायचं, हा माझा प्रश्न आहे. त्यांनी काय करायचं? एक मिनिट, भारतीय जनता पार्टीने प्रत्येक नेत्याची व्यवस्थितरित्या मांडणी करूनच त्यांना अशोक चव्हाण साहेबांना राज्यसभेवरती घेतलंय. याचा अर्थ चिखलीकर साहेबांना लोकसभेचा मार्ग मोकळा आहे. कारण इलेक्टेड कॅन्डिडेट जर कोणी आज असेल तर चिखलीकर साहेब, कारण त्यांच्या काळात जी कामं झालीत, या नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे नव्हता, नॅशनल हायवे झाले. पुढे सांगतो अजून, काल विकसनशील, काल नांदेड जिल्ह्यातल्या परवा दिवशीच एक 2 दिवसाखालचा विषय आहे, नांदेड जिल्ह्यातल्या 5 रेल्वे स्टेशनचं नवीन नूतनीकरणाच्या आधारे 5 स्टेशनचं नूतनीकरण. बोला बोला. आमचं म्हणणं हे आहे की जे अशोकराव चव्हाण साहेब जे काँग्रेस पक्ष सोडून जे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि इथं भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत की अशोक चव्हाण साहेब यांच्या नावावरती 7/12 आहे. जर त्यांना जर असं वाटत असेल की अशोकराव चव्हाण साहेबांच्या नावावरती 7/12 आहे, तर 2000च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आम्ही तुमची 7/12 रिकामी करून घेऊ. आणि दुसरी एक गोष्ट ही आहे की जे प्रतापराव पाटील चिखलीकर 5 वर्षापासून इथं खासदार आहे, तर 5 वर्षामध्ये ते कुठं गेलेत, फार एक सुद्धा काम त्यांनी केलेलं नाही. त्यांना आम्ही चिखलीकर कमी आणि विखलीकर जास्त म्हणतो, कारण त्यांनी आतापर्यंत किती पक्ष बदललेत, त्यांनी किती पक्ष बदललेत. आणि आता आमचं हे आहे की लोकसभेला असदुद्दीन ओवैसी साहेब, बॅरिस्टर खासदार साहेबांनी जे आम्हाला निर्णय देतील, ते जर नांदेडच्या लोकसभेला उमेदवारी दिली तर आम्ही यावेळेस नांदेडच्या लोकसभामध्ये MIM ची जे सीट आहे त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. बोला. एक मिनिट, आलो एक मिनिट. सर, भाजप हे व्यापक सर्व समाजाला घेऊन चालणार आहे. आता आमचे मित्र साबीर चाऊस म्हणले की एवढी संख्या मुस्लिमची आहे, त्या जोरावर आम्ही निवडून येऊ. भाजप एकच पक्ष असा आहे की सर्व समाजाला घेऊन चालतो, मराठा समाज असो, OBC असो. आणि बीजेपी को अशोक चव्हाण की जरूरत क्यों पड़ी? 300 पार का नारा लगा तो अभी अशोक चव्हाण की जरूरत क्यों पड़ गई आप लोग? सर, हे आता सांगितलं माझ्या मित्रानं की भाजप हा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे. आतापर्यंत भाजपचा इथं मोठं 2 हे देगलूर नाका आहे, इकडं मोठं आमच्या इकडं आपल्या कारागृहाच्या बाजूला मोठी नई आबादी आहे. इथं भाजपचा एकही माणूस काम करत नाही. ही किती मोठी शोकांती. ठीक आहे, मला एक आता पुढचा प्रश्न मी घेणार आहे, सगळ्यांकडे येणार. एक प्रश्न म्हणजे, आणि जो माझा सगळ्या कार्यक्रमांमध्ये कॉमन प्रश्न असतो, तुमच्या खासदाराने केलं काय? मी भाजपपासून सुरू करतो. मला नांदेडसाठी चिखलीकरांनी 5 वर्षात काय केली असेल ती कामं सांगा, मला लोकांना विचारताय. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 1 किलोमीटर नव्हता. ऐकून घ्या, 384 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सुरू आहेत. नांदेड वरून नांदेड देगलूर बिलोली ही रेल्वे 2200 कोटी केंद्राचे आणि 750 कोटी रुपये राज्याचे. नांदेड लोहा लातूर रेल्वे
नांदेड, अर्धापूर, हिंगोली, वर्धा रेल्वे ह्या रेल्वेच्या शिवाय 5 रेल्वे स्टेशनची नवीन नूतनीकरणाची कामं, विमानतळाची कामं, राष्ट्रीय महामार्गाची कामं, नवोदय विद्यालयाची कामं आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो या लोकांना की खासदार हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना इथे आणणं, केंद्राने राशन मोफत दिलं 80 कोटीला, कोरोना लस दिली, कोरोनासाठी सब सेंटर उभा केली, खासदारांनी अन्नाचं किट तिथे वाटली. त्यामुळे जे जे केंद्र सरकार करत होतं ते इथं 100% आणलं. सर, खासदारानं 5 वर्षात जर काय काम केलं असेल तर इथल्या सत्तेचा उपयोग करून अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या. या नांदेड जिल्ह्यामध्ये गरीबावर अन्याय केला, गरीबावर अन्याय करून नांदेड मधल्या घरं लुटण्याचं काम केलं, गरीबाचे घरं लुटले, गरीबाच्या प्लॉटिंगवर कब्जा केला. आज खेड्यापाड्यामध्ये खासदार चिखलीकर यांच्या आशीर्वादाने दारूचे दुकान आणले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या कोणत्यामध्ये दुकान हे असे वैयक्तिक आणि मोगा मार्ग जे काम विकासाचं आहे त्या संदर्भामध्ये या लोकांनी वैयक्तिक आरोप करू नये. आमच्या प्रतिक्रिया घेऊ नका. चिखलीकरांनी दारूचे दुकान आणलेत की नाहीत हे लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, लोक सांगतील, आम्ही आरोप नहीं करते. चिखलीकर जी ने जो यहाँ के स्टैंडिंग खासदार थे या हैं, उनके काम के बारे में बात चल रही है, आपका क्या कहना है? चिखलीकर ने कोई काम नहीं किए यहाँ पे, ये लोग परेशान है, इसलिए तो अशोक चौहान को ये करे अभी राज्यसभा दे के यहाँ की लोकसभा की जगह जिताने के लिए. यहाँ पे अभी शहर का ऐसा वातावरण है, हर पार्टी की तरफ से अपने अपने उम्मीदवार है. आने वाले दिनों में इसका रिजल्ट अलग आने. मी तर म्हणतो 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी कुठं बोर्ड लावलेला आहे का भाजपा नेत्यांनी दाखवावं. आणि 5 वर्षामध्ये किती शैक्षणिक, किती केंद्रीय विद्यालय, असे किती केंद्रीय जे आपल्याकडं योजना राहतात ते किती आणल्या हे भाजपा का नेत्याने सांगावं आम्हाला. लोकसभेमध्ये खासदार साहेबांना बेरोजगाराचे प्रश्न किती उद्भवलेत आणि सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न किती उद्भवलेत हा माझा त्यांना प्रश्न आहे. नांदेडमध्ये माझ्या तर पाहण्यात नाही, माझे नांदेडमध्ये खासदारांनी त्यांच्या स्वेच्छा निधीतून किती विकासासाठी निधी दिला वार्डामध्ये, शहरामध्ये, हे अजूनपर्यंत कुठं पोहोचले नाहीत. सर, सन्माननीय खासदार चिखलीकर साहेब खऱ्या अर्थानं अर्धा जर भाग सोडला नांदेड जिल्ह्याचा, 3 तालुके जर सोडले, 3 तालुके सोडून इतर बाकीच्या तालुक्यात पोहोचले सुद्धा. ठीक आहे, 2-4 मुद्द्यात सगळेजण तुमच्याकडे येतो, भाजप समर्थकांकडे शेवटी येतो, इथपासून सुरुवात करतो. बोलिये. आपण विचारलं चिखलीकर साहेबांनी काय केलं. चिखलीकर साहेबांनी नांदेडसाठी तर सोडा, त्यांची स्वतःची बहीण आता त्यांच्या विरुद्ध उमेदवारी देणार आहेत काँग्रेसमधून. ते स्वतः इच्छुक आहे. हे बघा, भाजपवाल्यांना जर विचारलं खासदार साहेबांनी काय केलं तर त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. मोदी मोदी एवढंच करतात बस. जमिनीवरती काम काय, जमिनीवर काम काय. ओके सर, यांनी पहिले तर सगळ्यात मोठं तुम्ही जे प्रश्न विचारला की श्वेतपत्रिकेमध्ये नाव आलं, हे अख्ख्या देशाने बघितलं की श्वेतपत्रिकेमध्ये नाव आलं. त्याच्यानंतर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचाच वापर करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेणं सुरू आहे. ठीक आहे, आज ही परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये यांच्यातच इतकी लाथाळी लागेल की भाजपचे उमेदवाराला भाजपचेच लोक पाडतील, त्यांना बाहेरच्या लोकांची गरज पडणार नाही. हे म्हणतात जमिनीवर काय आहे. जेव्हा हायवेवर जातो ना तेव्हा यांना कळतंय. नांदेडचे रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. पूर्ण नांदेडच्या खासदारांचं सांगालो तुम्हाला, नांदेडच्याच खासदारांना आणलेलं आहे. या बाकीच्या पक्षांचं काही अस्तित्व राहिलेलं नाही, हे सर्व भिलेले आहेत. नांदेडच्या खासदारांचा आणि महामार्गाचा, रेल्वेचा काही संबंध नाही. केंद्र का डीपीआर मंजूर हुआ है. ये जो महाविकास बड़े जो रस्ते हो रहे हैं तो केंद्र ने. बीजेपी आता बीजेपी. जेव्हा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब 2019च्या निवडणुकीत निवडून आले, 6 महिन्याच्या नंतर आपल्या देशामध्ये तब्बल 2.5-3 वर्ष कोरोनाचा काळ होता. त्यावेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी जिल्ह्याच्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना व्यवस्थित त्यांची सोय व्हायली की नाही, त्यांना सुविधा पुरवल्या चालल्यात की नाही, यावर त्यांच्या यावर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. आणि नंतरच्या 2 वर्षाच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. आणि तसेच चिखलीकरांनी कुठलंही मेडिसिन कुठल्याही हॉस्पिटलला कुठल्याच प्रतिनिधी भेट दिली नाहीये. बीजेपी असा बीजेपी पक्ष असा आहे ना, याला आरक्षण ओबीसीला द्यायचं ना मराठ्याला द्यायचं. केवळ मागासवर्गीय जेवढे लोक असतील अशिक्षित तेवढे अशिक्षित ठेवायचं, शिक्षित माणसाला त्यांना जवळ येऊ द्यायचं. बोला. हा दादा बोला. कोविडच्या काळात सर्वाधिक हे आता जे बोलायलेत यांच्यापैकी किती लोक रस्त्यावर उतरले होते आणि किती लोकांनी कामं केलेत.
अन्नधान्याच्या किट पासून ते रुग्णांची सेवा करण्यापर्यंत माझ्याकडे सर्व प्रूफ आहेत, माझ्याकडे फोटो आहेत. यांच्यातल्या किती पक्षातले लोक आले होते प्रमुखांनी स्वतःच्या घरी. नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणजे हे जनतेचे खासदार मानले जातात. सर्वात जास्त लोकांमध्ये राहणारा खासदार म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत. माध्यमातून सर्वात जास्त लोकांच्या संपर्कामध्ये, गरीब लोकांचे कामं करणं, कोणी सुखादुखामध्ये, आणि नांदेड जिल्ह्यात सर्वात फिरणार. हो का, जे काय म्हणतात, एक मिनिट आता ऐकून घ्या. नांदेड बिदर मार्ग लोकसभेच्या पटलावर सर्व रेकॉर्ड आहे. नांदेड बिदर मार्गासाठी पिंक बुक मध्ये त्यांची मागणी मंजूर करून घेतली. बसून बोला. सगळ्यांकडे येतोय मी. बसून बोला दादा, बसा. मेडिसिन भेटलं नाही. बसून बोला. सगळ्यांकडे येतो. बसून बोला. एक मिनिट. येतो दादा, येतो तुमच्याकडे. बसा तर खरं. 1987 पासून सगळ्यांनी ऐकावं. 1987 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. तर त्या मराठा आरक्षण देताना मराठा समाजाचं उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन मधले प्रमाण फक्त 3.5 आहे. सगळ्या पक्षांना विनंती आहे. तर 3.5 उच्च शिक्षणाचं प्रमाण आहे. आज तिसऱ्यांदा मराठा आरक्षणात फसवणूक झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकही जागा नुकत्याच पोलीस भरती आरक्षणात प्रकाशित नाही. आणि दुसरी गोष्ट, नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या पोलीस भरतीच्या निमित्ताने कॉलमच देण्यात आला नाही. किती दुर्दैवाची गोष्ट. या प्रश्नाला कोण उत्तर दे? एक मिनिट सर, यांचे प्रश्न वाजिब आहेत, त्याच्याबद्दल नाही आहे. आपल्याला ही माहिती पाहिजे. आपल्याजवळ एकच एम्स कॉलेज होते, आता 4 एम्स कॉलेज खोलण्यात आले. आपल्या जनजागृती, आपल्याला कोविडचा काळ आला. कोविडच्या काळानंतर आपली हेल्थ, आपली यंत्रणा किती हे होती, त्या अनुषंगाने खासदारांना काय केलं आता ऐकून घ्या. लोकसभेमध्ये पटलावर तुम्हाला त्याचं भाषण आणि रेकॉर्ड भेटल. नांदेड बिदर मार्गासाठी पिंक बुक मध्ये त्यांनी नोंद करून घेतली. नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी त्यांनी मंजुरी करून घेतली. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन प्लांटसाठी त्यांनी तिथं ऑक्सिजन प्लांटची उभारणी करून घेतलेली आहे. प्रत्येक राष्ट्रीय महामार्ग नांदेड लातूर, नांदेड बिदर, नांदेड नायगाव, सर्व राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी त्यांच्या भेटलं नाही. ऑक्सिजन भेटलं नाही म्हणून या ठिकाणी कोविड मध्ये अनेक लोक मेले. फ्रॉड झाला, मोठा भ्रष्टाचार कोविड मध्ये झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीने त्याची तक्रार केलेली आहे. मोठा आयुष्यमान भारतमध्ये ज्या गावला प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं, त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं इस्टिमेट करून कोविडच्या काळामध्ये ह्या भाजपवाल्यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी आज विषय काढला. पोलीस भरती 17,000 होणार आहे. पोलीस आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, आणि त्यामध्ये 10% आरक्षण मराठ्यांना देण्यात येणार. ते लोक बोलताना यांनी धिंगाणा करू नये, नाही तर आम्हालाही धिंगाणा करता येतो. सर्वांना विचार करा. त्यांनी जर बोलले तर आम्हालाही धिंगाणा करता येतो. चिखलीकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे तुम्ही बोलताना आम्ही धिंगाणा करणार नाही करणार. आम्ही धिंगाणा करणार. तुम्ही त्यांना खासदार चिखलीकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि महायुतीच्या काळामध्ये नांदेड उत्तर मध्ये 100 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी तयार होत आहे. ओके, सगळे खाली बसा. तुमच्याकडे येतो. सगळ्यांकडे दादा खाली बसून बोला. हवा निघून गेलेली आहे, त्याचे यांचे चेहरे तुम्हाला दाखवत आहेत. सर नांदेडमध्ये अशोक चव्हाण साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते, 30 वर्षामध्ये महानगरपालिका अशोक चव्हाण साहेबांकडे होती. तर आम्हाला लाज वाटते बाहेर जाऊन सांगायला की आम्ही नांदेडमध्ये राहतो. खड्डे आहेत. एक ओव्हर ब्रिज बांधला नाही. फक्त आम्ही एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले, काम कुठंच नाही. एक सगळ्यांना विनंती आहे. मला त्यांची सूचना मान्य आहे. जर का एकाने आंदोलन काय केलं, घोषणा दिल्या, तर सगळ्यांचे कार्यकर्ते तयार आहेत. एक छोटी, बरं मी सगळ्यांकडे येतोय, तुम्ही बोलत आहे त्याच्याकडे येतोय मी. थोडीशी फक्त मला सहकार्य करा. आता एक सिक्वेन्स झाला. आता आरोप सगळे झालेले. एक मिनिट, आरोप झाले. एक पुन्हा आता याच्याकडे जातो, उत्तर द्या. मी बाकीच्यांकडे सावकाश, फक्त बसा तुम्ही. आता नरंगले जे बनले खासदार साहेबांना पक्षमध्ये, नरंगले स्वतः मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणत्या 100 पक्ष फिरून हे नरंगले आलेले आहेत. आणि हे इथं आरोप करायलेत. स्वतः एका काळामध्ये खासदार साहेब आता याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा निष्कर्ष निघाला. कुठलंही काम खासदारांनी केलं म्हणले तर केंद्राने केलं, केंद्र सरकारने केलं. ते केंद्राचे प्रतिनिधी आहेत खासदार म्हणून.
रस्ते केले राज्यांनी केले, रेल्वे केली, हे वंचितनी मान्य केलं. आणि MIM ही 100% ही काँग्रेसची बी टीम आहे. काँग्रेस निवडून आली तर MIM काँग्रेसची बी टीम. अभी तक हम पे ये आरोप था कि MIM बीजेपी की बी टीम है, लेकिन अब जब ये उथल पुथल हुई, यहाँ के जो हमारे को बी टीम बोलते जो बीजेपी के ए टीम हो गए, आज वो कह रहे हैं कि हम कांग्रेस की ए टीम है. इससे हमको कोई फर्क नहीं पड़ता. बात सिर्फ इतनी है कि जहाँ पर ये बीजेपी विकास के नाम पर पूरे देश भर में इख्तिदार पर आई, इसके जो स्टार प्रचारक है मोदी साहब, उन्होंने यहाँ पर आके बड़ी बड़ी बातें की. आदर्श के घोटाले में जो लीडर मुलविस था उसके बारे में कहा, और जैसे ही वो बीजेपी में आ गए उसके सब आरोप खलास हो गए. आताच काय म्हणले भाजपचे लोक काय म्हणतात की MIM ही काँग्रेसची बी टीम होती. गेली 25 वर्ष अशोकरावासोबत काँग्रेसचे जे काय अशोकराव होते त्यांच्यासोबत भाजपची ही सगळी मंडळी बी टीम म्हणून काम करत होती. रात्री घरी जायचे आणि सकाळी पक्षात यायचे. इथं नांदेडमध्ये आता मला सांगा, मेन विषय इतके जण सगळे पोटतिडकन बोलतायत. मी तर मराठा नाही आहे, पण आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि मराठा आरक्षणासाठी सर्व खेडेगावातून प्रत्येक गावातून तयारी सुरू आहे की 10-10, 20-20 फॉर्म लोकसभेला भरणार. लोकशाही मार्गानेच आता यांना जरांगे पाटील इतकं सुंदर पद्धतीने उत्तर देत आहेत, त्याला हे कसं फेस करणार आहेत. आणि मराठा आरक्षण प्रश्न वेगळा ठेवला. मराठा आरक्षण प्रश्न मी वेगळा ठेवला. मराठा आरक्षण मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला 17,000 पोलीस भरती होणार आहे, त्याच्यामध्ये 10% आरक्षण मराठ्याला देण्यात येणार आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आताच सांगितलेलं आहे. आजच जाहिरात आलेली आहे पोलीस भरतीची, फक्त 100च होते. तुम्ही 10,000 20,000 सांगायला. तुम्ही बघून घ्या ना हो, आजची जाहिरात बघून घ्या ना. भरती होणार आहे 17,000. खोटे सगळे खोटे बोलणार आहेत. तुमच्या माध्यमातून राज्य मी सांगतो स्वतः विद्यार्थी प्रूफ देतो. प्रूफ तुमचं काय विद्यार्थीच नाही ते कुठल्या विद्यार्थी विचारा सांगा. प्रूफ द्या. बीएड 70,000 जागा रिक्त असताना 22,000 भरल्या. स्वतः आम्ही इथं TET सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे खासदारांच्या हातात असतं, केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षेचं एकही सेंटर नाही. मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे ना त्यांना. माझं असं म्हणणं आहे, मराठा आरक्षण देण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम जर कोणी केलेलं असेल तर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलंय. पहिल्या वेळेस गायकवाड समिती नेमली, त्याच्यानंतर शिंदे समिती नेमली. गायकवाड समिती नेमल्यानंतर मराठाला आरक्षण भेटलं. त्याच्यानंतर हायकोर्टात ते आरक्षण टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही बाब गेली त्यावेळेस नशीब खराब मराठा समाजाचं. उद्धव ठाकरेनं वकील बरोबर दिले नाही. ज्या वकिलाला महाराष्ट्राची काही माहिती नाही तो वकील दिला आणि 3,000 पानं ट्रान्सलेट करायला पाहिजे होते. सर हे विद्यार्थी नाही म्हणत, विद्यार्थ्याचा प्रश्न काय विद्यार्थ्यांनीच म्हणायचा का? तो खुद विद्यार्थी आहे, अभियोगाचा धारक आहे. आणि हे बघा, मला एक गोष्ट सांगा, हे जे आहेत त्यांनी जे आरोप करत होते, ओ बाळूभाऊ तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेनेतून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपण इतरांना बोलायच्या आधी आपण आपलंही बघून घ्यावं. MIM को बी टीम बोलते बोलते आधी पूरी शिवसेना बीजेपी के पास चले गई, कांग्रेस पूरी बीजेपी के पास चले गई. MIM किसी की बी टीम किसी की सी टीम नहीं है. MIM खुद ए टीम आहे. यावेळी फक्त एकच नेता आहे जे कुठे विकणार नाही, विकू देणार नाही. मला येणारी निवडणूक लोकसभा असो विधानसभा असो ती बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. हे जे म्हणतायत ना की मोदी साहेबांचं चांगलं काम आहे. मला आरक्षणाचा मुद्दा, 1 मिनिट, आरक्षणाच्या मुद्द्यावर काही आरोप झालेले आहेत. एक उत्तर मला मिळालेलं आहे, येतो इकडनं सुरू करतो. शिवसेनेला बोलायचं. सर, भाजप हा नेहमीच लबाडाचा पक्ष आहे. आतापर्यंत मराठ्याला आरक्षण दिलं म्हणून जे यांनी बोंब उठवलेली आहे, मराठ्यांना आरक्षण इथं महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्याचा कुणाही राज्य शासनाला अधिकार नाही. तो 52% वर आधीच आरक्षण आहे. इथं जर आरक्षण घ्यायचं टिकणार नाही असं वाटतं. आरक्षण अजिबात टिकणार नाहीये. हे बरोबर. या अगोदर सुद्धा हे जरांगे पाटलाच्या माध्यमातून इतका मोठा आव्हान या ठिकाणी उभं केलं या सरकार पुढं, पण हे फडणवीस सरकार हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं. ओके.
एक मिनिट सबके पास बोला का भी मैंने लिया था सर मराठा आरक्षणाच्या संदर्भानं सातत्यानं भाजपानं मागच्या टर्म पासून आणि या टर्म मध्ये मराठ्यांची दिशाभूल केली आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला जर कोण आडकाठी असेल तर या देशात आणि राज्यातलं विशेषतः भाजप सरकार आहे. जे हे आता ते म्हणतात की आम्ही कोर्टात टिकलं नाही, सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही का कोर्टात ते टिकायचं? ही दिशाभूल आहे मराठ्यांची. उद्धव ठाकरेंना टिकू दिलं नाही, त्यांनी जाणून बुजून हे मराठ्याला आरक्षण देऊ दिलं नाही. शरद पवार दिल्लीपासून सर थांबा, दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्यांचं सरकार आहे, आज ज्यांनी आमचं ठाकरे शिवसेना फोडून तुम्ही ओटीत बसून घेतली, आता तुम्हाला काय अडचण आहे? मराठा आरक्षण द्यायला काय अडचण आहे? नाही, मराठा आरक्षणाला अडचण काहीच नाही. आता शिंदे समितीनं अभ्यास पूर्ण करून सर्व मराठा समाजामध्ये जाऊन सर्वांचा सर्वे केला. सर्वेचा त्यांनी एक मंडळ नेमलं. त्या मंडळ ऐका मराठा समाजाची एक मिनिट, भाजपसाठी एक मुद्दा आहे. ऐका एक मिनिट. मराठा आरक्षणाचा विषय असा आहे, जरांगे पाटलांची स्पेसिफिक मागणी होती 50% आत कुणबी म्हणून सगळे सोयरे ओबीसीचं आरक्षण. हे मिळालंय की नाही? शिंदे साहेबांना कसं सांगितलं, माननीय जरांगे पाटील यांचं नेहमी शिंदे साहेबांना अभिनंदनच केलंय, त्यांना नेहमी मानपान दिलेलं आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिंदे साहेब मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल विसरून त्या ठिकाणी आरक्षण दिलंय की नाही ते सांगा. हे टिकणार की नाही? ते टिकणारं आरक्षण देण्यासाठीच हा विलंब झाला. आणि अभ्यास पूर्ण आता 10% आरक्षण हे फडणवीस साहेबांच्या काळापासून यांनी महाराष्ट्राची देशाची दिशाभूल करत आहे भाजप सरकार. यांनी आरक्षण नावाला दिलं आणि यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी यांनी तात्पुरतं 5 वर्ष तसंच भागवलं. नंतर आज जे आरक्षण दिलंय ते त्यांनी दिलंय, पण जरांगे पाटील जसं म्हणतात तसं त्यांना मान्य केलं नाही, तसं आरक्षण दिलं नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी कोर्टामध्ये आपली बाजू मांडली नाही. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं, तर दुसरी सरकार बदलायच्या नंतर उद्धव ठाकरेंनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये वकीलच पाठवलेच नाही. ठाकरेंची चूक होती. ठीक आहे सर 2 मिनिट. 55 लाख हे कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. त्यांना ओबीसी मधूनच प्रमाणपत्र मिळणार आहे आणि बाकीच्या राहिलेल्या लोकांना 10% ते बसवत आहे. सर, भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. मला बेसिक नका सांगू, मराठा आरक्षण मला बोलू द्या ना तुम्ही. बोला ना तुम्ही. महाराष्ट्रामध्ये सर्वात पक्ष मोठा भाजपा आहे. जर भाजपाने कामं केले, मराठा समाज दिशाभूल केली असली तर हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष झाला नसता. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यकर्त्यात कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. मी आता उद्धव ठाकरे गटाचे जे प्रवक्ते बोलत आहेत त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचा पुतळा जाळलेला, मी प्रूफ देतो त्या गोष्टीचा. ठीक आहे, मी तो विचारला. बोला साहेब, मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे यांनी कोणी? एक मिनिट, फडणवीसांनी जर आरक्षण दिलं आहे तर माझं फडणवीसाचं समर्थन आहे त्यांना की मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊन दाखवावं, खोटारडेपणा नाटक करू नये. मराठा जो आरक्षण आहे, जे बीजेपी सरकार जो फडणवीसांनी आयतं त्या शिंदे सरकारला खोके देऊन आणले, त्या मराठा सरकारला उगा फुलताबा बनवून फसवणूक करत आहेत. नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीला 2 राज्यसभेचे खासदार दिल्यामुळे एवढी मोठी ताकद झालेली आहे की आता कुठलाही पक्षाचं काही अस्तित्व राहिलं नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचे चेहरे ओढून गेलेत. वेगवेगळे विषय काढून भरकटल्यासारखे बोलत आहेत. सर, मराठा आरक्षण दिलं आणि मराठा आरक्षण दिल्या. सर एक मिनिट, सर एक मिनिट थांबा. मराठा आरक्षण दिलं आणि लगेच गुणरत्न सदावर्ते नावाचा एक व्यक्ती आहे, ऍडव्होकेट, तो माझे देव आहेत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते, आणि दुसऱ्या दिवशी लगेच कोर्टात जाते. पुरावा प्रताप पाटील चिखलीकर आणि दिलीप कुंदकर्ते अशोक चव्हाणला जोडे मारले. पुरावा काय तो जे दाखवत आहे तो मराठा आरक्षण संदर्भातला आहे का? त्याची आधी सर्वात पहिल्यांदा वंचितच्या लोकांनी हे जोडे मारा आंदोलन अशोक चव्हाण कोण कोणाला काय? उद्धव ठाकरेंचा पुतळा त्यांच्या कोणतरी समर्थक त्यामुळे नाही. एक मिनिट, विषय असा आहे की भाजपाने आरोप असा केला आहे की उद्धव ठाकरे गटाच्या तत्कालीन ते दुसरीकडे होते तेव्हा उद्धव ठाकरेंचा त्यांनी पुतळा जाळला. तर तुम्ही काय केलंय? काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाण होते तेव्हा परवाची घटना आहे, अशोक चव्हाणाला प्रताप पाटलांना हा फोटो आहे त्यांची भारतीय जनता पार्टीची ही
स्वागत करायची पद्धत आहे. त्यांनी सर मुस्लिम विकास, अभी सबका विकास सबकी बात करते प्रधानमंत्री, तो मुस्लिम का विकास 5% आरक्षण क्या हे बघा सर, माझं म्हणणं हे आहे की मागच्या 50-60 वर्षापासून मराठा समाजाचे तुम्ही मतं घेतात. आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, मुख्यमंत्री तुम्ही झाले आणि अजून तुम्हाला लाजा वाटत नाही. तुम्ही जरांगे पाटील सारखाचे माणूस 20 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत. तुम्ही त्याची मजा घेता. तुम्ही रिझर्वेशनच्या नावाखाली तुम्ही मुंबईला बोलवता आणि त्याला सहानुभूतीतून सांगता की माझा आता शेवटचा प्रश्न, कारण शेवटी वेळेची मर्यादा आहे. मी मराठा आरक्षण घेतले, सिव्हिक इश्यू पण घेतलेले तिकडे. शेवटचा प्रश्न आहे, खासदार कोण? खासदार कोण? सगळ्यांना विचारणार. एक मिनिट, सबको पूछेंगे भैया, सबके पास आएंगे. मी आता सगळ्यांकडे आलोय की नाही? सगळ्यांकडे येणार. इथून सुरू करतो एकदम थोडक्यात उत्तर द्यायचंय. काय असेल खासदारकीचं गणित? कोण असेल खासदार यावेळेस? नांदेडचा खासदार महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार असणार आहे तेच खासदार. नांदेडमध्ये महाविकास आघाडी वर्चस्व. महाविकास आघाडी जो ठरेल तो उमेदवार आहे का? पण आहे, तयार आहे. एक दोन नावं नावं सांगता येणार नाही. सिक्रेट महाविकास आघाडीचाच खासदार राहणार आहे, विजयी पण होणार आहे. तिन्ही पक्ष जोरानं काम करतात. उमेदवार आहे का? पण उमेदवार कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते पण भरपूर आहेत आणि सर्वच आहे. कार्यकर्ते पण भरपूर आहेत, सर्व आहे. आणि आता ते म्हणतात भाजपकडे उमेदवार नाहीये. मी येतो तुमच्या. बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब नांदेड़ को जो भी हम उम्मीदवार देंगे हम उसका काम करेंगे. कोई लड़ने के लिए तैयार है यहाँ से? हमारे पास 2-3 नाम तो बताओ. है नाम हमारे पास. फिरोज लाला है, सैयद मोइन है, अमजद बेग है, साबिर चाऊस है. ये तो पूरे नाम है हमारे पास. आपका भी नाम होगा उसमें. वंचित, हा सगळ्यात महत्वाचं, वंचित एमआयएमने एक भूमिका स्पष्ट केली, पण एमआयएम तरी स्वतंत्र लढणार आहे आणि तिला काय महाविकास आघाडीने बोलवलं पण नाहीये इंडिया आघाडीसाठी. पण वंचितचं मात्र काय गणित आहे काही लक्षात येत नाहीये. वंचित महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी सर्व चर्चेमध्ये आहे आणि सरदेनेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्या बाजूने जे निर्णय घेतील ते घेतील. पण इथं भाजपाचा उमेदवार कसाच निवडून येणार नाही, कारण एक खासदार प्रताप पाटलांनी कुठलेही जनतेची कामं केली नाहीत आणि त्याच्यानंतर जे अशोक चव्हाणांची भाजपात एंट्री झाली म्हणून जनतेचा खूप मोठा असंतोष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आलं लक्षात. भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येईल याच्यात शंका नाही. चिखलीकर रिपीट होणार? एक मिनिट अरे ऐका तसं, चिखलीकर रिपीट होणार आहे उमेदवार म्हणून? भारतीय जनता पार्टी ज्याला उमेदवारी देईल, माझ्या सगळे चिखलीकरांचं नाव घ्या ना. पासून अशोकराव चव्हाण चिखलीकर रिपीट होणार की चिखलीकर सुद्धा रिपीट होतील, बहुमताने होतील. त्याचं कारण असं आहे, काँग्रेस गलित गात्र झाली, संपली. ठीक, मुसलमान मताशिवाय त्यांच्याकडे मतं नाहीत आणि एमआयएम ही काँग्रेसची बी टीम आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट देण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डला असतो आणि त्या अनुषंगानं काल नांदेडमध्ये निरीक्षक पक्षाचे कोण होणार ते सांगा मला. आणि प्रताप पाटील चिखलीकरचा जे 5 वर्षाचा कार्यकाळ होता आणि त्यांचं जे परफॉर्मन्स, तिकीट मिळणार की नाही? 100% सध्या जे नांदेडमध्ये काय होणार ते सांगा. सध्याला नांदेड भाजपकडेच आहे आणि पुढेही भाजपचा. ठीक आहे. आता येणाऱ्या काळामध्ये भाजपचा नांदेडला उमेदवार मिळणार नाही. नांदेडचा खासदार कोणीतरी तिसरा राहील, महाविकास आघाडीचा राहील. भाजपचा प्रगल्भ लोकशाहीमध्ये ज्याने आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम केलं तोच नांदेडचा खासदार होईल. बोला. नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब राहतील आणि आम्ही जरी पुढारी असलो तरी आमच्या मागे पूर्ण मतदान नसते आणि येणारी जनता नांदेड. 1927 पासून एमआयएमची स्थापना झाली. ते सोडून द्या, मला भाजपचं सांगा. भारतीय जनता पार्टीचा निशाणी कमळ असल्यामुळे भारतीय जनता पार्टीत काल जे मुलाखती झाल्यात खासदारसाठी, जर भारतीय जनता पार्टीकर उमेदवार नाहीत असं जे म्हणत असतील तर त्यांच्या अजून का मुलाखती झाल्या नाहीत? त्यांच्याकडे अजून काय इच्छुकांची नावे नाही? हा प्रश्न पण विचारणार आहे मी. चांगला प्रश्न आहे. सर, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र, इकडे भाजपचा सांगा काय होणार सांगायलो. यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये इकडे मला भाजपचं, मला बेसिक नका सांगू काय होणार नांदेडमध्ये. काय होणार नांदेडमध्ये? प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे 100% निवडून. तिकीट मिळणार? 100% मिळणार. चिखलीकर साहेबांना बीजेपीचं तिकीट मिळणारच नाही. या ठिकाणी त्यांचा भावला दुसराच राहील, पण वंचित बहुजन आघाडी आघाडीवर राहील. लोकसभेमध्ये ज्या लोकांचा प्रश्न मांडायचा होता त्यांनी आजपर्यंत एकही प्रश्न मांडलेला नाही, म्हणून त्यांच्यावर काय ठेवायचं? आज जर सर्व समावेश, जर जाती समावेश असेल तर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे काही बिलकुल फरक पडणार नाही. महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार इथं असेल तो प्रचंड बहुमताने निवडून येईल.
प्रताप पाटील चिखलीकरची भीती किती आहे तुम्हाला लक्षात येत असेल. प्रताप पाटलाला तिकीट भेटणार नाही दुसऱ्या पक्षाचे लोक. हे बघा साहेब, भारतीय जनता पार्टीचं कामच आहे फोपावा करणे. त्याच्या व्यतिरिक्त नाही. महाविकास आघाडीकडे भरपूर उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार. साहेब 2024चा खासदार नांदेडचा महाविकास आघाडीचाच असेल. दलित समाज मुस्लिम समाज मिलकर एमआईएम का 2024 में नांदेड़ वंचित मुस्लिम खासदार वंचित एमआईएम फिर से आएगा वापस. वंचित एक इतिहास एमआईएम बनाएंगे नांदेड़. हे बघा, नांदेडची जनता यावेळेस परिवारवादाला समर्थन करणार नाही. अशोक चव्हाण असो का प्रतापराव चिखलीकर असो, हे घरचे लोक आहेत. यावेळेस परिवारवाद सोडून नांदेडमध्ये मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी एक मात्र जाणवत आहे, नांदेड जेवढं वाटलं होतं आम्हाला बाहेरून येताना वाटलं होतं की नांदेडमध्ये काय होणार, तसं होणार नाही असं वाटतंय. कारण दोन्ही बाजूनी शड्डू ठोकलेले आहेत आणि स्वतः चिखलीकरांना तिकीट मिळेल की नाही याबद्दल सुद्धा चर्चा आहे. अर्थात ते बघावं लागेल आपल्याला. भाजपवरती सोडूया, अशोक चव्हाण काय करतायत ते सुद्धा बघूया. एक मात्र नक्की, मुद्दा लोकसभेचा नांदेडमध्ये सुद्धा तेवढाच गाजतोय जेवढा तो आधी गाजला होता आणि पुढे सुद्धा गाजेल. कॅमेरा पर्सन कुणालचा प्रसन्न जोशी, पुढारी न्यूज साठी नांदेड.